आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपलं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात राजेंद्र म्हस्के यांचे आंदोलन, शासनाच्या कर्जमाफी आदेशाची केली होळी, शेतकऱ्यांच्या रोषाची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार राजेंद्र म्हस्के यांचं सूतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून आणि फसवी असल्याचा आरोप करत श्रीगोंदा तालुक्याचे शेतकरी नेते तसेच पान पार्टी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सहकारी सोसायट्यांचे चेअरमन व संचालक, थकबाकीदार शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनामुळे तहसील कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बोलताना राजेंद्र म्हस्के यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकरी आणि आर्थिक संकटात सापडला आहे, अशा परिस्थितीत शासनाने खरी मदत करण्याऐवजी फक्त घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप केला। आंदोलनादरम्यान राजेंद्र निळखंड नागवडे, डॉक्टर अनिल कोकाटे, भापकर, मुकुंद सोनटक्के, अरविंद कापसे, प्रशांत दरेकर, अनिल घनवट यांच्यासह अनेक मान्यवरांनी सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत निवेदन स्वीकारले। उपस्थितांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले। यावेळी अनिल घनवट याचबरोबर राजेंद्र म्हस्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कर्जमुक्तीची व्याख्या अशी आहे की शेतकऱ्याला एक तर कर्ज घ्यायची वेळ येऊ नये आणि आली वेळ तर त्याला कर्ज फेडायची ऐपत असली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे कर्जमुक्ती। आणि आतापर्यंत जे कर्ज आहे ते सरकारने शेतकऱ्यांवरती लादले, हे अनैतिक आहे, म्हणून 7/12 कोरा करा ही आमची मागणी आहे। येत्या काळामध्ये काय राज्यभर आता याच्यामध्ये या कर्जमाफीच्या GR मुळे पूर्ण महाराष्ट्रभर एक निषेधाचं वातावरण सुरू झालेलं आहे। याच्यातून महाराष्ट्रभर पुढे चळवळ उभी राहण्याची शक्यता आहे आणि विशेषतः श्रीगोंदा तालुक्यामध्ये मी असेल, राजेंद्र भाऊ म्हस्के असतील, सोनटक्के असतील, राजेंद्र निळकंठ नागवडे असतील, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र फिरून पुन्हा एकदा तालुक्यापासून सुरुवात करून हे आंदोलन महाराष्ट्रभर त्याचा प्रसार करून एक दिवस मुंबईला मोठा मोर्चा नेऊन, मोठी धडक देऊन आपले प्रश्न सरकारच्या गळी उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। याची तयारी सुरू झाली म्हणून समजा। आज या ठिकाणी आंदोलनाचा हेतू आज आपण सगळेजण पाहतोय की राज्यभर सरकारने जी कर्जमाफीचा GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून जी कर्जमाफी जाहीर केली ही सगळी फसवी आहे। मी एकटा म्हणत नाही, तर महाराष्ट्रावर वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी ह्या GRच्या विरोधात त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्या। त्याचाच भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं त्या GRचा त्या ठिकाणी होळी करायची आणि सरकारचा निषेध करायचा एवढा हेतू बोलून या ठिकाणी आम्ही आज लोकांना एकत्रित करण्याचा हेतू होता। त्याच्या पाठीमाग आणि या ठिकाणी उद्याच्या भविष्य काळामध्ये या कर्जमाफीच्या संदर्भात काय करायचं याच्यासाठी एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी सोसायटीचे चेअरमन यांना आपण बोलवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी बरेचसे चेअरमन लोक या ठिकाणी येऊन गेले, चर्चा झाली आणि आज आपण आपल्या सगळ्याच्या साक्षीनं या ठिकाणी या सरकारचा निषेध केला आणि या सरकारने फसवीचा जो आदेश काढला त्या GRचा सुद्धा या ठिकाणी आपण होळी केलेली आहे आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी या सरकारच्या फसव्या या कर्जमाफी आहे हिच्या विरोधात उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी अनिल मामांनी सांगितलं त्याप्रमाणे तालुकावर त्या ठिकाणी फिरणार आहोत, जनजागृती करणार आहोत आणि सरकारने दिलेला जो आश्वासन आहे, आम्ही म्हणत नाही, देवेंद्र फडणवीसने जी 2000च्या आताच निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 7/12 कोरा करू, परंतु 7/12 कोरा करण्याचं जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं एवढी अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी लोक त्यांच्याकडे पाहत होती। अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे, त्याला अनेक कारण आहेत आणि या योजनेमध्ये आता जे जाहीर केले त्याच्यामध्ये 19ला ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी वगळलेला आहे
त्याचबरोबर ज्यांना कर्जमाफी आता पाठीमागे ज्यांना झाली नाही आणि ज्यांना रेग्युलर आहेत त्यांना त्या ठिकाणी फक्त 50,000 रुपये देणार आहेत. जे 50,000 रुपये देणार आहेत त्यांनी सुद्धा ते आता 30 त्यांनी त्याचं ते खातं भरलं पाहिजे. तो त्या ठिकाणी त्या बँकेत किंवा सोसायटीचा असेल तो चालू शेतकरी कर्जदार झाला पाहिजे. त्याचबरोबर त्याची दुसरी त्यांची अट अशी आहे की या सगळ्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये आधी वसुली करायची आणि बँकेची किंवा सोसायटीची जिल्हा बँकेची त्या ठिकाणी वसुली करायची. शेतकऱ्याला त्याचा किती फायदा होतो शेतकऱ्याचा फायदा न पाहता त्यांनी बँकेचा फायदा बघितला आणि हे लोकांना पटवून देणं लोकांच्या लक्षात आणून देणं हा चळवळीत करणारा कार्यकर्त्याचं काम आहे. आणि म्हणून करता आज आम्ही हे या ठिकाणी चळवळ म्हणून हे प्राथमिक सुरुवातीला आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. या आंदोलनाचं रूपांतर उद्या तालुकाभर जिल्हाभर राज्यभर कसं जाता येईल आणि 7/12 जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलनाचा लढा आमचा चालू राहणार आहे. कर्जमाफी एवढाच आमचा अजेंडा आहे. आम्ही आता तहसीलवर बोलणार नाही पोलीस स्टेशनवर बोलणार नाही MSC बोलणार नाही. आम्ही फक्त एकच मागणी आमची 7/12 कोरा करा. 7/12 कोरा करणं म्हणजे त्याच्यावर जेवढे फेर पडलेत आतापर्यंत बँकेचे सोसायट्यांचे जे कर्जाचे फेर आहेत ते एकही फेर आला नाही पाहिजे. फक्त 7/12 त्याचं क्षेत्र त्याचं नाव आणि त्याची असणारी आणेवारी याच्या पलीकडे त्या उतार्यावर काही नसलंच पाहिजे. लोकांच्या उतार्यावर लिहायला जागा राहिली नाही त्याला पान जोडावं लागतंय एवढे कर्जाचे फेर पडलेले आहेत आणि कोणत्या ना कोणत्या संस्थेचं कर्ज आहे आणि म्हणून करता ते कर्ज माफ हो 7/12 कोरा व्हा एवढीच मागणी आमची आजची होती. आणि उद्याचा लढा आमचा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहणार. यावेळी शासनाच्या कर्जमाफी आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध असो शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राजेंद्र म्हस्के यांनी यावेळी दिला. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर.